छाया वृद्धाश्रममध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला। विष्णू सारंगे यांच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी पण मार्गदर्शन केले व विष्णू सारंगे हे एक उत्तम प्रकारे विचाराची व्यक्ती आहे। मानवतावादी विचार आहेत। वृद्धांसाठी एक विशेष बाब, आपुलकीची बाब असं म्हणावं लागेल। विष्णू सारंगे हे जीवनात काहीतरी मानवतावादी, समतावादी विचार असलेली व्यक्ती आहे। वृद्धांसाठी काहीतरी चांगलं वेगळ्या प्रकारे करावे अशी त्यांची अपेक्षा असते। विष्णू सारंग म्हणजे एक उदात्त मन आहे। त्यांची आपुलकी म्हणजे वृद्धांसाठी प्रेरणादायी आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या छायेमध्ये असणारे छाया वृद्धाश्रम हे मोलाचं तर आहे, पण त्यासाठी विष्णू सारंगे आणि त्यांचे साथीदार हे देखील देवाच्या आळंदीमध्ये व परिसरामध्ये माणसासाठी झटणारी व्यक्ती आहे। हुशार, एक विचारधारा अशी व्यक्ती म्हणजेच विष्णू सारंगे आहेत। त्यांच्या भावी पिढीस व त्यांच्या चांगल्या विचारास आम्ही सलाम करत आहोत। विष्णू सारंगे ज्या कंपनीमध्ये कामाला आहेत त्या कंपनीच्या मालकांकडून आश्रमाला मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त के इंडस्ट्रीजचे मालक विनोद सर यांनी 5001 रुपयांची देणगी दिली आहे। आम्ही सर्व कमिटीचे मेंबर, संस्थापक अध्यक्ष संतोष साळवे, कार्याध्यक्ष संतोष सावंत व छाया मगर आपला आभार मानत आहोत की आपण आमच्या आश्रमाला आपल्या कंपनीकडून जे काही सहकार्य केलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत। ग्रामीण विकास संस्थे संचलित छाया वृद्धाश्रम, धानोरे फाटा, तालुका खेड, जिल्हा पुणे ते आळंदी मरकर रोडवर धानोरे फाटा, आळंदीपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। छाया वृद्धाश्रम या ठिकाणी वृद्ध लोकांना दया, माया, करुणा याचे आवड निर्माण होऊन आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी त्यांच्याकडून एक खुशी भेटावी यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ग्रामीण मानव विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष अंबादास साळवे, विष्णू सारंगे, राहुल कांबळे, प्रशांत एलवंडे, सचिन पवार, प्रकाश सप्ताळे, किरण गायकवाड, विजय ओव्हाळ यांनी सर्वांनी मिळून विष्णू सारंगे यांचा वाढदिवस थाटामाटात आश्रमामध्ये करण्यात आला।